मला तर ऐकू आलं. काय सांगितलं त्यांनी? स्वाती मॅडम तुम्ही सांगा. नाही सर, SEO म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा आपली वेबसाईट एक नंबरला दिसणे त्याला SEO बोलतात. SEO चे टोटल 3 टाइप्स असतात: ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. आणि लोकल SEO हा एक वेगळा टाईप आहे. त्याच्यामध्ये काय असतं, लोकल सर्च इंजिन मध्ये आपली बिझनेस विजिबल होतो. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग, त्याला काय बोलतात? लोकल SEO. काही लोकांना मी क्वेश्चन विचारला होता, मला कळत नाही की त्यांचा आवाज येत नाही का मलाच त्यांचा आवाज येत नाही. येतोय, बरोबर. यश आवाज येतो का? हा, यश मॅडमचा आवाज येतो. तर इथं सर्च केलं होतं. हे जे आहे ते यश तू सांग, हे लोकल SEO का SEO आहे का गुगल ऍड आहे? गोदरेज SEO आहे. SEO काय SEO तुला कसं समजलं SEO? सर ते लोकेशन नाहीये त्याच्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे कसं, लहानपणी मी 2 गोष्टीमध्ये मला काय सांगितलं होतं, डॉग आणायला सांगितलं होता. मी गेलो, मग काय पप्पी गर्ल्स पण असतात आणि काय डॉग्स पण असतात. मग त्याच्यात कसं ओळखायचं डॉग कोणता आहे लहानपणी? कसं ओळखायचं? नाही आलं ओळखायला मला पण. मग 2 ज्या पप्पी गर्ल असतात त्याच घेऊन आलो. तसं तुमचं होतंय का? गुगल ऍड कसं असतं आणि मुलगा आणि मुलगीमध्ये काय फरक असतो? जसं की मुलीला केस असतात मोठी आणि मुलाला छोटी केस असतात. हा, एवढाच फरक असतो का? अजून भरपूर सारे फरक असतात. इकडे बघा, तर तसंच गुगल ऍड्स मध्ये इथं स्पॉन्सर लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं गुगल ऍड मध्ये? स्पॉन्सर लिहिलेलं असतं. म्हणजे हे गुगलला पैसे देऊन एक नंबरला आणलं जातं. SEO मध्ये तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगायची गरज नाही. तुम्ही जर असं सांगितलं ना, तुम्हाला सांगितलं दिल्ली कुठे आहे, तर तुम्ही सांगणार चंद्राच्या खाली. पुणे पण चंद्राच्या खालीच आहे ना, मग समुद्र पण चंद्राच्या खालीच आहे. आता इथं विचारलं मी काही लोकल SEO, हे कोणतं SEO आहे? काय SEO आहे? तर तुम्ही सांगतात इथं रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन नाहीये. मी मुलगी का नाहीये? कारण मी स्कर्ट नाही घातलं म्हणून. असं उत्तर द्यायचं का? द्यायचं का? नाही द्यायचं. मग तुम्ही डेफिनेशन कशासाठी दिली? डेफिनेशन आहे ना आपल्याकडे, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस आणि ब्लॉग. मग इथं तुम्हाला एवढी मोठी वेबसाईट दिसते का नाही दिसत? ज्यांना चष्मा आहे त्यांना नाही दिसणार. विदाउट तुमच्याकडे वेबसाईट नाही, काय नाहीये? वेबसाईट नाहीये, वेबसाईटचं पेज नाहीये किंवा तुमचा ब्लॉग नाही, तर तुम्ही SEO करू शकतात का? नाही करू शकत. वेबसाईट असेल तरच SEO करू शकतात तुम्ही. सगळ्यांना समजलं? जर तुम्हाला जर वेबसाईट असेल तरच तुम्ही वेबसाईटचे SEO करू शकतात. आणि तुम्हाला काय लोकल SEO करायचं आहे? लोकल SEO कोणाचा केला जातो? लोकल बिझनेसचा, ज्यांचा छोटा मोठा बिझनेस आहे ना त्यांचा केला जातो. छोटे बिझनेस मध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, कॉलेज, स्कूल असं नाही की छोटा बिझनेस म्हणजे आपण लोकल SEO करणार. जे फक्त पुण्यामध्ये, जसं की आता मी इथं पुण्यात आहे, मला स्कूलमध्ये माझ्या मुलाला टाकायचंय किंवा मला जायचंय, तर मग कसं जाणार? सर्च करणार ना मी. इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल कोणतं आहे? तुम्हाला कसं माहित झालं? तुम्हाला सर्च करावं लागेल तुमच्या एरियामध्ये कोणतं स्कूल चांगलं आहे ते. पेट्रोल पंप इथं आहे का माहित तुम्हाला? पेट्रोल पंप नियर बाय मी सर्च करू शकतो. ज्यावेळेस आपण नियर बाय मी सर्च करतो किंवा एका सिटी पुरतं मर्यादित असतात गोष्टी, त्यावेळेस आपल्याला लोकल SEO करावं लागतात.
काय करावं लागतात? लोकल एसईओ त्यांना करावं लागतं. तर ह्या 3 गोष्टी सगळ्यांना समजल्या असेल तर पुढले टॉपिक सगळे समजतील तुम्हाला. नसेल समजलं तर आत्ताच विचारा, आणि समजलं असेल तर पुढे जाऊ आपण. समजलं ना? एसईओ कसं दिसतं, लोकल एसईओ कसं दिसतं, आणि गुगल ऍड्स कशा दिसतात. तिघांच्या पण डेफिनेशन समजल्या. ईशा मॅडम समजल्या तुम्हाला? स्वाती? हो सर. हो सर. मग लोकल एसईओ ची डेफिनेशन सांगा. हॅलो सर, आवाज येतो? हॅलो. येतो. हा, लोकल एसईओ फुलफिल झालं. हॅलो. हा, लोकल एसईओ ची डेफिनेशन सांगा. Process of ranking our website and web pages and blogs on search engine. स्वाती मॅडम तुम्ही सांगा लोकल एसईओ ची डेफिनेशन. हॅलो. हा, बोला ना मॅडम. हा, येतोय आवाज. To make visible business on Google with geographic location and review rating is local SEO. ओके, परफेक्ट. सगळ्यांना समजलं. आता कोण विचारणार नाही. तर बीएससीयू मध्ये आणि लोकल एसईओ मध्ये तुम्हाला डेफिनेशन मध्ये ईशा मॅडम तुम्हाला समजलं का? परत चुकीचं नका सांगू तुम्ही. सर, लोकल एसईओ ची परत सांगा ना डेफिनेशन. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. तुम्हाला लिहूनच द्यावं लागेल सगळ्या गोष्टी. ग्रुपमध्ये पाठवले, पण ते वाचायला त्यांना वेळ नसतो ना. सर आहे माझ्याकडे लिहिलेलं. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. टाइप्स ऑफ एसईओ सांगा. लोकल SEO आणि लोकल. एवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या. लोकल एसईओ, टाइप्स ऑफ एसईओ. टाइप्स ऑफ एसईओ मध्ये ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. आणि मेथड ऑफ एसईओ मध्ये काय असतं आपलं? मेथड ऑफ एसईओ मध्ये व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट एसईओ. व्हाईट हॅट एसईओ म्हणजे वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. सगळ्यांनी लिहून घेतलं. व्हाईट हॅट एसईओ, वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. म्हणजे जे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करतो त्याला काय बोलतात? व्हाईट हॅट एसईओ. आणि ब्लॅक हॅट एसईओ, वी कांट फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. नंतर थर्ड मध्ये काय सांगितलं होतं? ग्रे हॅट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट अँड ब्लॅक हॅट एसईओ. त्याला बोलतात ग्रे हॅट एसईओ. आणि आपण आता ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल एसईओ चालू केलं होतं. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? वी वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. वेबसाईटच्या ऍक्च्युअल पेजवरती ज्यावेळेस आपण काम करतो. मग ऍक्च्युअल वेबसाईट वरती म्हणजे काय? ऍक्च्युअल वेबसाईट म्हणजे ऑन पेज एसईओ म्हणजे काय? जसं की काय, तुमची एक फॅमिली, तुम्ही तुमच्या पप्पांना सुधारवलं, मम्मीला सुधारवलं, तुमच्या ब्रदरला सुधारवलं, सिस्टरला सुधारवलं, किंवा तुमचं घर चांगलं बनवलं. त्याच्यामुळे तुमचं काय, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक होणार आहे का? तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमचं कम्युनिकेशन सुधारणार आहे का? तुम्ही दिसायला चांगलं दिसणार आहे? नाही दिसणार. मग ऑन पेज एसईओ म्हणजे ऍक्च्युअल वेबसाईटच्या पेजवर काम करणं. ऑन पेज, ज्यावेळेस पेजवरती फक्त काम केलं जातं त्याला ऑन पेज बोलतात. काय केलं जातं? म्हणजे पर्टिक्युलर पेजवरतीच त्यावेळेस काम केलं जातं ना. म्हणजे सपोज तुम्ही कटिंग केली, चांगलं दिसणार. तुम्ही मेकअप केला स्वतः, तुम्ही चांगले दिसणार. का तुमचं घर चांगलं दिसेल? तुम्ही नवीन कपडे घातले, तुम्ही चांगले दिसणार. बरोबर आहे. तसंच आहे की ऑन पेज एसईओ म्हणजे तुमचं जे पेज आहे. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? तुमचं जे पेज आहे
तुमच्या पेजला सजवणे, बरोबर आहे. बरोबर. तुमच्या पेजला चांगलं करणे. सपोज मी माणूस आहे किंवा मुलगा आहे, मी जर टिकली लावली तर चांगला दिसेल का? मग जसेला तसं सजवणं, बरोबर आहे. आपल्याला काय बनवायचंय, मुलगी बनवायची का मुलगा बनवायचा हे आधी डिफाईन करावं लागतं. आपल्याला ते कशासाठी रँकिंग करायचंय हे आपल्याला डिसाईड करावं लागतं आणि त्याच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित प्रॉपर टाकावं लागतात त्याच्यामध्ये. म्हणजे ऑन पेज एसईओ मध्ये आपल्याला काय काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्याच्यासाठी आपल्याला क्रेडेन्शियल लागतील, तरच आपण चेंजेस करू शकतो. मग त्याच्यामध्ये येतं टायटल, त्याच्यानंतर येतं डिस्क्रिप्शन, त्यानंतर येतं मेटा डिस्क्रिप्शन आणि नंतर येतात कीवर्ड. हे सगळं कुठे टाकावं लागतं? वेबसाईटच्या आतमध्ये किंवा वेबसाईट वरती. मग वेबसाईट वरती टाकण्यासाठी तुम्हाला वेबसाईटला ओपन करावं लागेल आणि वेबसाईटला ओपन करायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्यासाठी क्रेडेन्शियल लागतात. मग ऑन पेज एसईओ म्हणजे वी वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट, फॉर दॅट वी नीड अ क्रेडेन्शियल, त्याला बोलतात ऑन पेज एसईओ. आणि ऑन पेज एसईओ मध्ये किती इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता एसईओ? ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ऑन पेज एसईओ आहे. किती % इम्पॉर्टंट ऑन पेज एसईओ आहे? 75 किंवा 70% इम्पॉर्टंट आहे ऑन पेज एसईओ. ऑफ पेज एसईओ किती इम्पॉर्टंट आहे? 25% आणि 5% फक्त टेक्निकल एसईओ आहे. तर तुमचं काम नाही ते टेक्निकल एसईओ करा, तुम्हाला फक्त ते रेफर करायचे की हे डेव्हलपरला सांगायचे की ते CSS एरर आहे, जावास्क्रिप्ट एरर आहे, हे रिमूव्ह करून दे. ऑन पेज एसईओ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एसईओ कशाचा केला जातो? SEO, सर्च इंजिन, सर्च इंजिनचं. तर सर्च इंजिनचे टाइप्स किती इथं? टाइप्स ऑफ सर्च इंजिन स्वाती? Google, Yahoo, Bing. परफेक्ट. गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायोडो, एंडेक्स, डकडकगो, मायक्रोसॉफ्ट, हे खूप सारे सर्च इंजिनचे टाईप आहेत. प्रत्येक सर्च इंजिनचं आपण, आता जर सपोज मी गुगलचं सर्च इंजिन केलं तर माझी वेबसाईट बिंगला रँकिंग होईल का? नाही. मी जर डकडकगोचं एसईओ केलं तर डकडकगो मध्ये मी 1 नंबरला, मी गुगलचं एसईओ केलं तर गुगलमध्ये. मग आपण गुगलचं एसईओ करतो का? म्हणजे सपोज एसईओ मी करतोय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, मग आपण काय ऑप्टिमाइज करतो? google.com ही साईट ऑप्टिमाइज करतो का आपली स्वतःची साईट ऑप्टिमाइज करतो? आपण स्वतःची साईज ऑप्टिमाइज करतो. म्हणजे जगात किंवा आपल्या क्लासमध्ये सगळ्यात सुंदर कोण दिसतं? सगळ्यात सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला सुंदर राहावं लागेल, पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, बरोबर आहे. मग तुम्ही चांगलं दिसण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला जर काय वेगळंच बनवलं तर नाही ना. मग तुम्हाला दुसऱ्यांसाठी काम नाही करायचं, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवरती ऍक्टिव्हिटीज करायच्यात, प्रोसेस करायच्या आणि तुमची वेबसाईट ऑप्टिमाइज करून त्याला रँकिंग करायचं असतं. मग ती रँकिंग कधी होती? ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर गोष्टी करताल त्यावेळेस. तर आपण ऑन पेज एसईओच्या काय गोष्टी पाहिल्या होत्या. तर आपण एखादी जर गोष्ट जर रँकिंग करायची असेल, आपल्याला जर वेबसाईट रँकिंग करायची असेल तर त्या वेबसाईटमध्ये टोटल 3 गोष्टी कराव्या लागतात, ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. ऑन पेज एसईओ मध्ये आता जसं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या. मग टोटली तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो की एसईओचे रँकिंग फॅक्टर काय आहेत? व्हॉट आर द रँकिंग फॅक्टर ऑफ एसईओ? तर पहिला तुम्ही रँकिंग फॅक्टर काय सांगितला होता की दिसायला चांगले असले पाहिजे. मग त्याला दिसायला चांगले असले पाहिजे, त्याला टेक्निकल वर्ड असेल काहीतरी, त्या वेबसाईटचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे, त्याचा लोडिंग टाइम 3 सेकंदपेक्षा कमी असला पाहिजे. आणि नंतर काय सांगितलं होतं? वेट म्हणजेच लोडिंग टाइम 3 सेकंदपेक्षा कमी असला पाहिजे आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल म्हणजे हाय क्वालिटी इमेजेस. तर आता मी तुम्हाला काय वेबसाईट ओपन करून देतो, त्याचा मला लोडिंग टाइम चेक करून सांगा. आता इथं जर तुम्ही गेलं कॅटलिस्ट एज्युकेशन ह्याच्यामध्ये, तर ह्याचा लोडिंग टाइम किती आहे हे चेक करायचंय. तर कसं चेक करू तुम्ही सांगा. पिंगडम वरून पिंगडम हा काय करणार, मी कॉपी करणार आणि गुगल वरती काय करणार, पिंगडम. आता ही वेबसाईट दिसायला चांगली आहे का असं जर क्वेश्चन विचारला तर
ठीक आहे, आधी एक एक पाहू. पिंगडम आपण सर्च केलं. पिंगडम वरती काय चेक होतं आपलं? स्पीड चेक होतं. आणि जर तुम्हाला SEO जर करायचं असेल तर मिनिमम किती तुम्हाला लोडिंग टाइम असला पाहिजे? लेस दॅन 3 सेकंद. म्हणजे जसं की ऑलिम्पिकमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला स्टेट खेळणं गरजेचं असतं. विदाउट स्टेट तुम्ही ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट नाही होऊ शकत. आणि त्याच्यामध्ये वेटचा पण क्रायटेरिया आहे. 500 किलो जर तुम्ही वेट असेल तुमचं आणि बोललात मी लय फास्ट पळतो, मला घ्या ऑलिम्पिकमध्ये, नाही घेत. त्याच्यासाठी वेटचा पण क्रायटेरिया आहे. तुमचं वेट 100 kg पेक्षा कमी असलं पाहिजे. तसंच हिताले पण काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत SEO साठी. तुम्हाला SEO मध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर 3 सेकंदापेक्षा कमी तुमचा लोडिंग टाइम असला पाहिजे. मग आपण आता लोडिंग टाइम चेक करतोय. लोडिंग टाइम चेक करण्यासाठी एक वेगळा टूल यूज केला, पिंगडम. आता तो मेजर होतोय, हे लोडिंग होतंय, हँग होतंय, स्कॅन होतंय. ठीक आहे, ते लोड होतंय. इथं लोड घेत आहे म्हणजे तुमची वेबसाईट जास्त वेट आहे असं नाही. काय आहे असं? पूर्ण झालं बघ. इथं परफॉर्मन्स ग्रेड दिसतं, साईज दिसते आणि लोडिंग टाइम दिसतं. आता दुसरं मला वेबसाईट काय चेक करायची, ह्याचा परफॉर्मन्स कसा आहे. तर परफॉर्मन्स चेक करण्यासाठी आपण एक टूल यूज केला होता, GT मॅट्रिक्स एक टूल आहे. त्याच्यामध्ये जायचं, हा, तो गुगल स्पीड पेज पण भारी आहे आणि हा पण चांगला आहे. हे तर कॉपी केला आणि अनालाइज केला. हा, टूल तर वेगवेगळा असू शकतो. तुम्ही चहा बनवला, खाली घेण्यासाठी कापड पण यूज करू शकतात आणि पकड पण यूज करू शकतात. हा, तर GT मॅट्रिक्स पण चांगला आहे आणि गुगल स्पीड पेज इनसाइट पण चांगला आहे. झालं. स्कॅन व्हायला किती वेळ लागतो वगैरे इथून समजतं तुम्हाला. पण हे कसं सर गुगल स्पीड काय? गुगल पेज स्पीड इनसाइट. गुगल गुगल टाकायची गरज नाही, फक्त पेज स्पीड इनसाइट टाकायचीच गरज आहे. पण ते गुगल टाकले तर अजून बेटर आहे. झालं. इथं तुमची वेबसाईट टाकायची. इथं तुमची वेबसाईट 70 पेक्षा जास्त असेल तर तुमची रँकिंगची प्रोबॅबिलिटी वाढते. 70 पेक्षा कमी असेल तर ते इम्प्रूव्ह करायचं. तर मग आपली वेबसाईट मोबाईलमध्ये लवकर दिसत नाही, डेस्कटॉपमध्ये आपली वेबसाईट लवकर दिसते. बरोबर आहे. तर का समजलं तुम्हाला मोबाईलमध्ये कशी? एखादी जर गोष्ट दिसायला चांगली नसेल तर लोक त्याच्यावरती अट्रॅक्ट होत नाहीत. आणि आपले SEO म्हणजे काय करतोय आपण, हे एवढ्या गोष्टी का करतोय, तर ज्या वेबसाईटवरती जास्त लोक येतात, काय येतात, ज्या वेबसाईटवरती लोक म्हणजे काय, ट्रॅफिक, व्हिजिटर्स. व्हिजिटर म्हणजे लोकच असतात. हा, तर जेवढं जास्त ट्रॅफिक किंवा व्हिजिटर आपल्या वेबसाईटवरती येतील त्याची वेबसाईट तेवढी रँकिंग होते. सपोज आता उद्धवची एक वेबसाईट आहे, आरतीची एक वेबसाईट आहे आणि आदित्यची एक वेबसाईट आहे. 3 वेबसाईट तिन्ही पण डिजिटल मार्केटिंगच्या येतात. मग त्याच्यात कुणाची वेबसाईट एक नंबरला रँकिंग होईल? ज्या वेबसाईटला जास्त व्हिजिटर आहेत. म्हणजे कसं, आता सपोज नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, ज्याला जास्त मत पडतील तो पंतप्रधान होईल का मुख्यमंत्री होईल? पंतप्रधान होईल. बरोबर आहे. ज्याला जास्त म्हणजे ज्याची जास्त सीट येतील तो काय होईल? पंतप्रधान होईल. तसंच आहे की ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक येतील त्याची वेबसाईट गुगल काय करतं, ही चांगली वेबसाईट आहे म्हणजे गुगलला वाटतं की ही वेबसाईट, मग तुम्ही लोक कशी पण आणा म्हणजे पैसे देऊन आणा. वोट तुम्ही कसं, सपोज नरेंद्र मोदी म्हणलं की सगळ्यांना 5,000 रुपये देतो,
मग तुम्ही मतदान केलं बीजेपी वाल्यांना. राहुल गांधी म्हणलं 8,500 रुपये 8,500 रुपये सगळ्यांना मी देतो, म्हणून तुम्ही मतदान केलं राहुल गांधीच्या काँग्रेसला. बरोबर आहे. तसंच आहे, तुम्ही लोकांना पैसे देऊन आणा किंवा तुम्ही लोकांना काहीतरी दाखवून आणा. बरोबर आहे. पण लोक काय करतात, कधी कधी पैसे पण घेतात, बीजेपी वाल्यांकडून पैसे घेतात आणि राहुल गांधीला मतदान करतात का? पण क्वालिटी मॅटर करते. म्हणजे तुम्ही क्वालिटी किती कोणाकडे, राहुल गांधीची क्वालिटी चांगली तर राहुल गांधीला करतील का नाही करणार? मग तसं ऍट द एंड ऑफ मध्ये मॅटर काय करतो, क्वालिटी. पैसे देऊन तुम्ही किती ट्रॅफिक आणू शकतात, कमी आणू शकतात, पण जर क्वालिटी असेल तर लोक तिथे येतातच. मग त्याच्यासाठी आपल्याला ही क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. आता किती क्वालिटी आहे, 52 क्वालिटी. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादी गोष्ट रँकिंग करायची असेल तर तुम्हाला 70 पेक्षा अबोव करणं गरजेचं आहे. मग मोबाईल रिस्पॉन्सिव्ह म्हणजे आपली मोबाईल आहे बघा, सॉरी ही वेबसाईट आहे, ती मोबाईलमध्ये रँकिंग कशी दिसते, अशी दिसते. तर अजून ते कसं झालं पाहिजे, मोबाईल ऑप्टिमायझेशन करणं म्हणजे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह झाली पाहिजे वेबसाईट. समजलं? फर्स्ट कंटेंट पेंट कधी होतोय, 3.6 सेकंदानंतर. म्हणजे ह्याला लोडिंग होण्यासाठी 3.6 सेकंद पर्यंत टाइम लागतोय. टोटल ब्लॉकिंग टाइम किती आहे, 440 मिली सेकंद. स्पीड इंडेक्स किती आहे, 6.1 सेकंद. म्हणजे हा खूप जास्त आहे. समजलं का? हे कमी करणं, एवढे सारे एरर्स आहेत ह्या सगळ्या रिमूव्ह करणं, त्यावेळेस तुमची वेबसाईट रँकिंग होईल. समजलं? नंतर खाली जायचं डेस्कटॉपमध्ये. डेस्कटॉपमध्ये चांगलं आहे म्हणजे वेबसाईट डेस्कटॉप फ्रेंडली आहे. डेस्कटॉपवरती थोडीशी चांगली वाटते. आपल्याला काय करावं लागेल, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह करावं लागेल. पण 100% अजून आपण बेटर करू शकतो, त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. तर परफॉर्मन्स चेक करण्यासाठी कोणता टूल यूज करतात, तर तुम्ही डोळे झाकून आता सांगू शकता, फक्त चुकीचं नका सांगू. आणि गुगल पे स्पीड इनसाइट. लोडिंग टाइमसाठी तर ह्या गोष्टी मॅटर करतात. रँकिंग फॅक्टर आहेत आपले, लोडिंग टाइम आणि परफॉर्मन्स. नंतर त्याच्यानंतर आपण ऑन पेज मध्ये गेलो होतो. ऑन पेज मध्ये टायटल आणि डिस्क्रिप्शन. गुगलला कोणती लँग्वेज समजते उद्धव? HTML आणि पिक्सेल लँग्वेज समजते. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि PHP नाही, पिक्सेल. बरोबर आहे. पिक्सेल कशाची असते, इमेजची असते. म्हणजे गुगलला इमेज पण रीड करता येतात. येतात का नाही? इमेज आता सपोज एखादा दोन म्हणजे कसं आहे, सपोज तुम्ही गेलात अरेबियामध्ये किंवा दुबईमध्ये आणि तिथले लोक अरेबिक बोलतात. बरोबर आहे. मग ज्यावेळेस ती लोक अरेबिक बोलतात त्यावेळेस आपल्याला काय समजेल का? मग त्यांना बोलायचं की तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. मग ते लोक काय बोलतील, इंग्लिशमध्ये बोलतील. मग तुम्हाला समजेल. अल्टरनेटिव्ह इंग्लिशमध्ये समजते सगळ्यांना लँग्वेज. तसंच आहे की गुगलचा स्क्रॉलर तुमच्या वेबसाईटवरती आला तर दोनच स्क्रॉलर आहेत त्याच्याकडे, HTML आणि पिक्सेल. दुसरं ऑप्शन नाही त्याच्याकडे. मग तुमच्या वेबसाईटमध्ये कोणता स्क्रॉलर येणार आहे हे त्याला पण माहित नाही आणि तुम्हाला पण माहित नाही. मग तुमच्या वेबसाईटमध्ये जर HTML वाला जर स्क्रॉलर आला, कोणता स्क्रॉलर आला तुमच्या वेबसाईटमध्ये, HTML वाला जर आला तर तो इमेजला रीडच नाही करत. इमेज जर असेल तर त्याला रीडच नाही करत, तो सोडून देतो. मग त्याच्यामुळे गुगलने काय केलं की असा एक नेम काढला. कसा नेम काढला, म्हणजे जसं की आपली गाडी चालली 50च्या स्पीडने, पण काय काय ठिकाणी असे बोर्ड लावले की 30 km/h जायचं असतं आपल्याला. नाहीतर मग आपल्याला काय लागतो, फाईन लागतो. मुंबईला जाताना लागतात ना भरपूर. 80 km/h पुढे गेले की लगेच फाईन लागतो. कॅमेरे बसवलेले असतात. तर ते कशासाठी बसवलेले असतात, म्हणजे ते वाहतुकीचे नियम आहेत की इथला रस्ता थोडासा खराब आहे, वळणाचा आहे किंवा विलेज आहे, त्याच्यामुळे इथून तुम्ही फक्त 80 km/h आतमध्येच जा. तुम्ही जर पुढे गेलात तर लगेच फाईन लागतो. तसंच आपल्या वेबसाईटवरती जर एखादा स्क्रॉलर आला तर त्या स्क्रॉलरला फक्त HTML म्हणजे जे लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये NMDच्या वेबसाईटमध्ये तेवढंच त्याला रीड करता येईल. इमेजला त्याला रीड करता येणार नाही. त्याच्यामुळे मग एक नवीन नियम काढला त्यांनी. तर त्याला सांगितलं की त्याला अल्ट टॅग द्या. काय द्या? अल्ट टॅग म्हणजे इमेजला आपल्या टेक्स्ट मध्ये नाव द्यायचं.
म्हणजे बरोबर आहे. मग जो स्क्रॉलर आलेला आहे आपल्या वेबसाईट वरती त्याला समजेल की ही कशा रिलेटेडची इमेज आहे. हा, सर्च केलं तरी तिथे मला दिसते. कारण गुगलचं स्क्रॉलर जोपर्यंत तुमच्या वेबसाईट वरती नाही येत, काय येत नाही, जोपर्यंत गुगलचा स्क्रॉलर तुमच्या वेबसाईट वरती येत नाही तोपर्यंत तुमची वेबसाईट गुगल वरती दिसणारच नाही. सपोज मी काय केलं, आता एक नवीन वेबसाईट बनवली आणि ती वेबसाईट वरती मी काय करतो, वेबसाईट वरती कंटेंटच असतो, तर गुगलचा स्क्रॉलर येतो, तो कंटेंट स्क्रॉल करतो, स्क्रॉल करून तो काय करतो, गुगलच्या सर्व्हर मध्ये सगळी इन्फॉर्मेशन टाकतो. पण तिथं कॅटेगरी असतात, तिथं फोल्डर असतात. डिजिटल मार्केटिंगचा फोल्डर वेगळा, डेटा सायन्सचा फोल्डर वेगळा, गणपतीचा फोल्डर वेगळा. गणपतीबद्दल माहिती आहे का नाही गुगल वरती, लॅपटॉप बद्दलची माहिती, वॉटर बॉटल बद्दल, म्हणजे किती मोठा कंटेंट आहे जगात, इन्फिनिटी कंटेंट आहे. तर त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात फोल्डर. मग त्या फोल्डरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग किती लाखो हजारो करोडो वेबसाईट असतील, ब्लॉग किती असतील डिजिटल मार्केटिंग बद्दल, ते एकाच फोल्डरमध्ये असतात. मग एखाद्याने जर कीवर्ड सर्च केला डिजिटल मार्केटिंग, तर मग त्याच्यामध्ये कोणाची वेबसाईटला 1 नंबर द्यायचा, कोणाच्या वेबसाईटला 2 नंबर द्यायचा. इंडेक्सिंग देण्याचं काम म्हणजे नंबर देण्याचं काम कोणाचं असतं, इंडेक्सिंग वाल्याचं असतं. म्हणजे स्क्रॉलिंग काय असतं आणि इंडेक्सिंग काय असतं, परवाच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी. सांगितलं होतं का नाही सांगितलं, तुम्ही नव्हता. स्क्रॉलिंग म्हणजे काय, रांग नाही, त्याला एक रोबोट पण बोलू शकतो. तर आपल्या वेबसाईट वरती स्क्रॉलर येतो, असं सगळ्या गोष्टी स्क्रॉल करतो आणि हा कंटेंट कॉपी करून किंवा उचलून डायरेक्ट गुगलच्या सर्व्हर मध्ये टाकतो. आणि जर ह्याला स्क्रॉलच नाही केला तर हा कंटेंट कुठेच जात नाही. तर जोपर्यंत गुगलचा स्क्रॉलर स्क्रॉल करत नाही त्यावेळेस त्याला कोणता इफेक्ट लागतो, तर त्याला सँडबॉक्स इफेक्ट लागतो. कोणता इफेक्ट लागतो, म्हणजे आपण काय केलं, गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट केलं आणि गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट केलं, त्यानंतर आपल्याला ते जे अकाउंट जोपर्यंत स्क्रॉल होत नाही, गुगल त्याला पूर्णपणे चेक करत नाही, तोपर्यंत ते सँडबॉक्स इफेक्ट मध्ये जातं. कोणत्या इफेक्ट मध्ये, सँडबॉक्स. म्हणजे बिफोर द गुगल स्क्रॉल जी प्रोसेस असते त्याला आपण काय बोलू शकतो, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज सँडबॉक्स इफेक्ट, तुम्हाला. तर एखादी गोष्ट आहे, म्हणजे सपोज एखादं मूल जन्मलं की लगेच ते पप्पा होतं का, लगेच चालायला लागतं का, नाही होणार. तर तसे एखादी वेबसाईट आपण बनवली किंवा एखादा ब्लॉग बनवलं किंवा एखादं पेज बनवलं की ते लगेच गुगलवरती रँकिंग व्हायला सुरुवात होतं का, नाही होत. म्हणजे पहिले तर 36 आवर्स गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करायला टाइम लावतो, 48 आवर्स पण लावू शकतो. आणि कधी कधी गुगलचं स्क्रॉलर त्याला स्क्रॉलच पण नाही करत. मग जोपर्यंत गुगलचं स्क्रॉलर त्याला स्क्रॉल नाही करत तोपर्यंत तुमची वेबसाईट गुगल वरती दिसणारच नाही. हा बोल. ह्या ज्या गुगलचं स्क्रॉलर कसं माहितीये का, सपोज तुम्ही एखादी वेबसाईट बनवली आणि ती गुगल वरती टाकली, तर गुगलचे स्क्रॉलर असे फिरतच असतात, कंटिन्यू रोबोट असतात, ते कंटिन्युअसली फिरत असतात. त्यांना एखादी नवीन गोष्ट टाकली तर ते काय, जर त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते फक्त काय करत नाही, तर त्याच्या वेबसाईट वरती येत नाहीत. मग आपल्याला काय करावं लागतं, जरी चुकून काय असतं ते येतातच, 48 आवरच्या आतमध्ये येतातच तुमच्या वेबसाईटमध्ये, 90% चान्स आहे. जर नाही आले तर त्यांना इन्व्हाइट करावं लागतं. मग त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी आपल्याला सर्च कन्सोल थ्रू इन्व्हाइट करायचं असतं. म्हणजे गुगलला ऑटोमॅटिकली पुश करायचं की आमची वेबसाईट गुगल वरती टाकली तर तुमचे सगळे स्क्रॉलर इथं आणून आमची वेबसाईट स्क्रॉल करा, समजलं. आणि जरी आपल्याला काय करायचंय, आपली वेबसाईट गुगलच्या स्क्रॉलर कडून स्क्रॉलच नाही करायची, तरी पण आपण robot.txt फाईल लावून त्याला आपण डिनाईट पण करू शकतो. काय करू शकतो, डिसअलाव करू शकतो. समजलं का. एक प्रोग्रामिंग लिहायची आणि ते पुट करायची, तर आपले जे पेजेस आहेत, मग कसं असतं, आता गुगलचं स्क्रॉलर आहे त्याच्याकडे एवढा टाइम नसतो, तो वेबसाईट वरती येतो, किती सेकंद येतो, 2 सेकंद 3 सेकंद, त्याच्यामध्ये जेवढे पेजेस स्क्रॉल होतात तेवढे स्क्रॉल करून जातो, समजलं. त्याच्यामुळे तुमचे जे इम्पॉर्टंट पेजेस आहेत, मला जे पेजेस रँकिंग करायचे, जे पेजेस माझे वेबसाईट सर्व ते स्टोअर करायचे, तेच पेजेस मी काय करणार, अलाव करणार. बाकीचे आता जसं की टर्म्स अँड कंडिशनचं पेज रँकिंग करून काय फायदा आहे का, नाही. त्यावेळेस मग मी काय करणार, त्याला डिसअलाव करणार. तर तो पुढचा पार्ट आहे,
तो मी तुम्हाला नंतर त्यावेळेस मी एक्सप्लेन करेल. आता आपलं इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की आपल्याला काय करायचंय, आपल्या वेबसाईटला गुगलने स्क्रॉल केले का नाही, इंडेक्सिंग केले का नाही ते चेक कसं करायचं, तर त्याचं उत्तर आपल्याला आदित्य सांगा आदित्य. आता आपल्या वेबसाईटला गुगलने स्क्रॉल केलं आहे का नाही ते कसं चेक करायचं? गुगलला आपण स्क्रॉल केलंय का नाही? हा, आपल्या वेबसाईटला गुगलने स्क्रॉल केले का नाही ते चेक करायचं. आपली इंडेक्सिंग झाली का? इंडेक्सिंग कसं समजलं तुला? आपण ह्याच्यात कन्सोल मध्ये जाऊन पण हे करू शकतो ना. कन्सोल मध्ये पण मला असंच वर चेक करायचंय. चहा केलेला आहे, काय लोक चहा गोड झालाय का डायरेक्ट बोट बोलून बघतात का चाटून, मग काय करतात कपात घेऊन पितात ना काय लोक. मग आपल्या शॉर्टकट मेथड मारायची की आपल्या आपल्या वेबसाईटला रँकिंग केलं काय करायचं. कुठे समजतं? ऋत्विककडेच कर द्या फोन, तो ऋत्विककडे द्या फोन. हा, काय बोललात? इंडेक्स कुठं असते? इंडेक्सिंग कुठं नसतीच, नोटबुकला असते इंडेक्स. आपण कसं किंवा बुकला असते इंडेक्स, बरोबर. त्यांनी इंडेक्सिंग कुठं असते? कोणी काय लावले ते बंद करा. मग ते स्विच सायलेंट कर की फोन. इंडेक्सिंग म्हणजे काय, जसं की नोटबुकला कसं इंडेक्स 1 to 8 राखतो, किंवा बुक आहे माझं त्याच्यामध्ये कसं कोणता चॅप्टर किती नंबरच्या पेजवर आहे तिथे इंडेक्सिंग दिसतं. तसंच आपला कंटेंट सर्व्हरमध्ये टाकल्यानंतर 1 2 3 4 नंबर द्यायचं काम इंडेक्सिंग वाल्याचं असतं. तसं आपल्याला ते समजत नाही किती इंडेक्सिंग दिली, ते आपल्याला फक्त स्क्रॉल केलंय किंवा इंडेक्सिंग केली का नाही त्याचे जर चेक करायचं असेल तर आपण काय करतो, गुगलमध्ये जातो आणि इथं काय सर्च करायचं आपल्याला, NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च करायचं. आपल्याला जी वेबसाईट स्क्रॉल केली का नाही ते चेक करायचं ना, त्याचं पूर्णपणे नाव टाकायचं. आता इथं वेबसाईट दिसते तुम्हाला, या वेबसाईटला स्क्रॉल केले का नाही किंवा इंडेक्सिंग केले का नाही आणि कधी इंडेक्सिंग केलेलं आहे ते चेक करायचं असेल, फर्स्ट टाइम इंडेक्सिंग कधी केलेलं ते चेक करायचं. हे 3 डॉट दिसतात का, या 3 डॉट वरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं. या 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर इथं खाली येतंय thedigitalnmd.com was first indexed by Google in February 2017. समजलं का? म्हणजे मग ही वेबसाईट कधी बनवलेली असेल? 2017च्या आधी बनवलेली असेल, बरोबर आहे. समजलं का? कसं चेक करायचं सगळ्यांना समजलं असेल. त्याच्यातलं पेज जर चेक करायचं असेल तर तुम्ही पेज पण तुम्ही चेक करू शकता. सगळ्यांना फक्त चेक करा. काय तुम्हाला डायरेक्ट नाव टाकायचंय तिथं, तुम्ही जर नाव टाकलं तरच तुम्हाला गोष्टी समजतील. जे पण वेबसाईटचे चेक करायचे. कोणाला काय डाऊट्स आहे का? सर ते मला सांगा. हा ठीक आहे, ते सांगणार तुम्हाला, त्यानंतर सांगतो तुम्हाला, कारण ते तुम्हाला आता सांगून कळणार नाही. तुम्हाला लेक्चरच्या शेवटी समजेल सँडबॉक्स इफेक्ट. समजलं? ठीक आहे, मी काय करतो आता तुम्हाला एक इथे सांगितलं. आता ही UI UX डिझाईनची वेबसाईट स्क्रॉल झाली का नाही किंवा इंडेक्सिंग झाली का नाही, UI UX स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग. स्क्रॉलिंग झाली तरच इंडेक्सिंग होते, बरोबर आहे. तुम्ही जर बुकमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, निबंध लिहिलेले, निबंधाची तुमची बुक आहे, कोणता निबंध कोणत्या पेजवरती आहे किंवा पहिला निबंध कोणता आहे, दुसरा निबंध कोणता आहे, तुम्ही अनुक्रमणिका किंवा इंडेक्सिंग असते तुमच्या पेजला तिथेच लिहितात ना, बरोबर. आधी निबंध लिहितात का आधी इंडेक्सिंग लिहितात? पूर्ण आधी लिहितात, निबंध लिहितात आणि नंतर मग इंडेक्सिंगसाठी पेज ठेवतात, बरोबर आहे. आधी बुक पूर्ण लिहिलं जातं, नंतर मग तो कोणत्या चॅप्टर वरती किती आहे. नाहीतर कधी कधी एक चॅप्टर 10 पेजेस पण जातो. ज्यांनी बुक चेक करायचं कळलं, पण ते आपण अपलोड कसं करायचं? अपलोड करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली करतो. गुगलच्या स्क्रॉलरचं तेवढंच काम आहे. गुगल एक प्लॅटफॉर्म आहे, गुगलकडे असे लाखो हजारो करोडो बोट्स असतात,
रोबोट्स असतात. त्यांचं काम हे युनिव्हर्समध्ये फिरणं असतं आणि जी नवीन वेबसाईट येईल किंवा सपोज आपण नवीन वेबसाईट अपडेट केली, काय वेबसाईटमध्ये नवीन इमेज टाकली किंवा काय वेबसाईटमध्ये कंटेंट टाकला की लगेच त्याला स्क्रॉल केलं जातं आणि स्क्रॉल करून चेक केलं जातं की हे लीगल आहे का अनलिगल आहे, किंवा हे जो कंटेंट आहे तो काय नवीन कंटेंट आहे का. जर नवीन कंटेंट जुना कंटेंट असेल तर त्याच्यातला काय पार्टच घेऊन तिथे टाकतं, नाही तर बोलतो की ऑलरेडी हा कंटेंट तिथेच आहे, ह्याला काय नेऊन उपयोग आहे. बरोबर आहे का. हा, तर मग तो कंटेंट कॉपी करून तिथे नेतो. म्हणजे जसं गुगल काय करते, गुगलला पण नवीन कंटेंटची गरजच आहे ना. मी जर एखादा ब्लॉग लिहिला, काय ब्लॉग लिहिला फोटोग्राफीसाठी, फोटोग्राफी इज द ग्रीक वर्ड. देर आर 4 टाइप्स ऑफ फोटोग्राफी: कपल फोटोग्राफी, प्री वेडिंग फोटोग्राफी आणि लँडस्केप फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी, असे टाइप्स लिहिले. हा कंटेंट मी लिहिलेला आहे. मग गुगलचा स्क्रॉलर येणार. आता गुगल ऑलरेडी किती लोकांनी लिहिलेला असेल तो कंटेंट, किती लय लोकांनी लिहिलेला आहे. फोटोग्राफी इज द ग्रीक वर्ड आणि त्याचे एवढे एवढे टाईप येतं. मग गुगल तो कंटेंट कॉपी करायच्या ऐवजी काय करणार, फक्त स्कॅन करेल आणि तिथे छप्पा मारेल, मग इंडेक्सिंगवाला त्याला नंबर देईल. पण जर मी काहीतरी असं युनिक लिहिलंय कंटेंट, त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आहे आणि तो काय करणार, स्क्रॉल करणार, इंडेक्समध्ये टाकणार. मग एखाद्या वेळेस जो एखादा माणूस सर्च करणार, काय करणार फोटोग्राफी, त्यावेळेस मग ज्यांचा कोणाचा अट्रॅक्टिव्ह कंटेंट आहे तिथे इंडेक्सिंग दिलेले, ते ऑटोमॅटिकली तो इंडेक्सिंग तेवढ्या नंबरला ओपन होणार. 1 नंबरला कोणाची होणार आहे, 2 नंबरला कोणाची होणार आहे. लगेच एका खाली 10 रिझल्ट येतात, दुसऱ्या पेजेसवरती 10 येतात, तिसऱ्या पेजेसवरती 10 रिझल्ट येतात. मग ते आधीच इंडेक्सिंग करून ठेवलेले असतात, आधीच नंबर देऊन ठेवलेले असतात गुगलने. आपण काय कीवर्ड टाकतोय त्याच्यावरती ते रँकिंग होतं. म्हणजे त्याच्यामुळे काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जेव्हा कंटेंट लिहितात तुमच्या वेबसाईटमध्ये, त्याच्यामध्ये कंटेंट तुम्ही किती क्वालिटीचं टाकतात. त्याच्यामुळे त्या दिवशी मी सांगताना सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची असेल तर तुम्हाला कंटेंट शुड बी युनिक. कंटेंट काय करावा लागतो, युनिक लिहावा लागतो. म्हणजे जसं की आता एखाद्याने लिहिलंय, मी जर एखादा निबंध लिहिला, सुईची आत्मकथा, तर माझी स्टाईल वेगळी लिहिण्याची. सुईनी कपडे शिवले जातात, हे मी पहिल्यांदा पण सेंटेन्स टाकू शकतो. आणि तोच जर उद्धवने लिहिला तर उद्धव सांगू शकतो की सुईनी गाजरा पण विणला जातो. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी. तसंच आपण एखादं जर कंटेंट लिहित असेल वेबसाईटवरती तर सेंटेन्स कन्स्ट्रक्शन प्रत्येकाचं वेगळं असेल, लँग्वेज प्रत्येकाचं असेल. एकच पेपर लिहिला तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा, आता मी जर तुम्हाला SEO ची डेफिनेशन विचारली तर तुम्ही थोडीशी वेगळी लिहिणार, 1-2 शब्द मागे पुढे करणार. स्मिता मॅडमला सांगितलं तर त्या वेगळीच लिहिणार. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. तर ते गुगल सगळं स्क्रॉल करून त्या वेबसाईट सर्व्हरमध्ये टाकतोच. मग ज्या वेबसाईटवरती किंवा ज्या कंटेंटवरती सगळ्यात जास्त लोक व्हिजिट करतात त्याला गुगल जास्त इंडेक्सिंग करतो किंवा जास्त काय करतो, रँकिंग देतो. मग एक अल्टिमेट गोल काय आहे, आपण हे जे SEO करतोय तर ते कशासाठी करतोय आपण, की जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती घेऊन येणे, हाच अल्टिमेट गोल आहे. मग जास्तीत जास्त लोक ज्या वेबसाईटवरती येतील ती वेबसाईट गुगलवरती 1 नंबरला दिसते. एवढं सगळ्यांना समजलं आणि त्यालाच SEO बोलतात. मग आता बरोबर आहे, माणूस जीवन का जगतोय, माणूस सकाळी उठून कामाला का जातोय, माणूस एवढा नटपटा का करतोय, माणूस सुंदर कपडे का घालतोय, चांगलं दिसण्यासाठी. पण काय गरज आहे, सकाळी उठायचं, नंतर परत जॉबला जायचं, दररोजची कामं करायची, चांगला. तुम्ही कॉलेजला का जाता, पण इन्हान्स करून काय करायचंय तुम्हाला, करिअर मध्ये काय करायचंय. म्हणजे तुम्ही शिक्षण घेणार, शिक्षण घेऊन काय करणार, पुढं जॉब करणार. जॉब कशासाठी करताय, काय सॅटिस्फाईड गोल होते, नीड्स फुलफिल. म्हणजे सगळ्याचा अर्थ काय, शेवटी पैसा कमवणं. तुम्ही जॉब कशासाठी करतात, लोकांची हेल्प करण्यासाठी करताय का पैसे कमवण्यासाठी करताय. जेवढी लोक सगळे कामाला कशासाठी जातात, पैसे कमवण्यासाठी. जॉब कशासाठी करतात, बिझनेस कशासाठी करतात. सगळ्या गोष्टी कशासाठी झाल्यात,
पैशासाठी चाललंय. बरोबर आहे. हो. असा कोणता एखादा माणूस आहे की मला पैसे नको, मला फक्त जगायचंय? मग तसंच आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय? लोडिंग टाईप का चेक करतोय? आपण कीवर्डचे टाइप्स का पाहतोय? ऑन पेज ऑफ पेज टेक्निकल एसईओ का करतोय? तर त्याचा सगळ्यात अल्टिमेट गोल काय आहे? लोकांना आपल्या वेबसाईटवरती आणणं. काही लोक लॉला ऍडमिशन घेतात, काही लोक इंजिनिअरिंगला घेतात, काही लोक डॉक्टर होतात, काही लोक अँकर होतात, काही लोक टीचर होतात, काही लोक क्रिकेटर होतात, काही लोक ऍक्टर होतात, काही लोक ऍक्ट्रेसेस होतात. का होतात? सगळ्यांचा अल्टिमेट गोल काय आहे? पैसे कमवणे. तसंच आहे आपण हे एवढं का करतोय? तर आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणण्यासाठी. मग ट्रॅफिक कसं येईल? जर आपली वेबसाईट दिसायला चांगली असेल तर लोक काय करतात? वेबसाईटला अट्रॅक्ट होतात. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, मी खूप दिसायला सुंदर आहे पण मी घराच्या बाहेरच जात नाही. मग लोकांना समजेल का की मी किती सुंदर दिसतोय? नाही समजणार. सेम टू सेम तसंच आहे की आपली वेबसाईट काय आहे? खूप सुंदर आहे पण आपली वेबसाईट 5,597 नंबरला आहे. मग तुम्हाला एवढा टाइम आहे का? तुम्ही गुगलवर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, मग तुम्ही 5,577 म्हणजे कितव्या नंबरच्या पेजला दिसेल आपली वेबसाईट? कस काय 57? एका पेजवरती 10 रिझल्ट असतात. 57,000 नंबरच्या पेजवर तुम्ही जाऊन बघणार आहेत का? असा कोणता एखादा मोकळा माणूस सुद्धा नाही करणार. हा, ओंकार सारखा माणूस करू शकतो, स्थानिक अभिनिका सारखे नाही करू शकत ना. तर मग आपली वेबसाईट जर लोकांना खूप चांगली पण ते दिसतच नाही एक नंबरला, काय फायदा नाही. त्याच्यामुळे जी गोष्ट एक नंबरला दिसते तिथे लोक ऑटोमॅटिकली त्याची व्हिजिबिलिटी वाढणार, त्याच्यावरती लोक क्लिक पण जास्त करणार. समजलं का? त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय? एक तर थोडीशी दिसायला चांगली आणि व्हिजिबल पण झाली पाहिजे लोकांना, किंवा लोकांना जास्तीत जास्त दिसली पाहिजे. मग हे लोकांना कशी दिसेल त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी, रामायण महाभारत अजून काय असतं, या सगळ्या गोष्टी पाहतोय. मग हे पाहण्यासाठी आपण आता सांगितलं होतं इथं आपण गुगलवरती लोक काय सर्च करून तुमची वेबसाईट येते? लोक येडे आहेत का काय पण सर्च करायला? ज्यांची गरज असते, जसं की मला आता गरज आहे, काय गरज आहे मला डिजिटल मार्केटिंग क्लासेसची गरज आहे, तर मग डिजिटल मार्केटिंग काय लोक हे क्लासेस सर्च करेल. तुम्ही डिजिटल मार्केटिंग कॉलेज सर्च करताल, हा डिजिटल मार्केटिंग अकॅडमी सर्च करेल, आणि मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करेल. काय लोक डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी सर्च करतील, काय लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग फ्री कोर्सेस, काय लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग 100% प्लेसमेंट कोर्सेस. कोणाचं काय सांगता येते का कोण काय सर्च करेल? नाही येणार. तर इथं तसंच आहे की असं सर्च केल्यानंतर आपली वेबसाईट इथं कुठं दिसते का? आणि इथं जर 3-4 नंबरला दिसले तर इथंच लोक क्लिक करतात. नाहीतर आपली वेबसाईट दिसते 5 लाख नंबरला, कोण कुठं जात नाही. आपली वेबसाईट 1 नंबरला आणून देणे हे एसईओचं काम असतं. बरोबर आहे. मग आता तुम्ही इथं टाकलं स्टॉक मार्केट कोर्सेस, इथं पण आपली वेबसाईट आली पाहिजे. वेबसाईट असली तर आता इथं जेस डायल आलंय, लोक जेस डायल वरती सर्च का क्लिक करतात? कारण ते रँकिंग होतं. खाली गेलो, इथं NIFM काहीतरी लिहिलेलं आहे, तिथं IMF लिहिलेलं आहे, व्हॅल्यू फोकस्ड ही वेबसाईट आहे. मी जर इथं क्लिक केलं तर मी त्याच्या वेबसाईट वरती जाईल. आता तुम्हाला लक्षात येते का हे एसईओ आहे? कसं समजलं तुम्हाला एसईओ? इथं .com आहे म्हणजे इथं वेबसाईट आहे. मग आता इथं वेबसाईट रँकिंग झाली का वेबसाईटचं पेज रँकिंग झालंय? वेबसाईट रँकिंग झाली, कारण इथं काय दिलंय? व्हॅल्यू फोकस .com. आता जर तसंच तुम्ही पुढे गेलात IFMC इन्स्टिट्यूट, मग इथं आता पेज आहे का हे वेब? इथं बघा .com आणि त्याच्या पुढं कॉन्टॅक्टचं पेज झालंय. आता इथं पण जस्ट डायल, इथं बघा, इथं काय पुणे महाराष्ट्र स्टॉक, हे पेज रँकिंग झालंय का वेबसाईट रँकिंग झाली? पेज रँकिंग. मग मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये आधीच सांगितलं होतं की इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. हे सर्च इंजिन आहे.
समजलं का? मग आता तुम्ही मला एक सगळ्यात लक्षात सांगून द्यायचंय की वेबसाईट रँकिंग होते का वेबसाईटचं पेज रँकिंग होतं? वेबसाईट रँकिंग होते का वेबसाईटचं पेज रँकिंग होतं? दोन्ही पण. सर वेबसाईटचं पेज जर चांगलं असेल तर वेबसाईट रँकिंग. बरं, आता असा क्वेश्चन विचारला, वेबसाईट रँकिंग होतं का वेबसाईटचं पेज रँकिंग होतं? दोन्ही पण रँकिंग होऊ शकतं, पण 99.99% काय रँकिंग होतं? पेजेस रँकिंग होतं. काय होतं? पेजेसच रँकिंग होतात. का पेजेस होतात? कारण आता इथं तुम्हाला पहिलेच रँकिंग फॅक्टर सांगितलं होता, कंटेंट शुड बी युनिक. जर कोणती पण गोष्ट किंवा वेबसाईट रँकिंग करायची असेल, कंटेंट शुड बी युनिक. आणि युनिकचा मग अर्थ काय होतो? युनिक म्हणजे डिफरंट फ्रॉम अदर. म्हणजे एक युनिक माणूस आहे, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. आहे का त्याच्यासारखा कोणी? युनिक म्हणजे एकसारखा, तसा पण अर्थ होतो. पहिलं तर युनिक कंटेंट म्हणजे तो कुणाचा कॉपी नाही केलेला पाहिजे. कॉपी केलेला पाहिजे का? आता तुम्ही काय करता, डिजिटल मार्केटिंगचा कंटेंट आहे, गुगलवरती जातात, कॉपी करतात आणि त्या वेबसाईटवरती टाकतात. तो दुसऱ्याचा कंटेंट कॉपी केलेला गुगलला ऑलरेडी माहिती की हा कंटेंट कुणाचा आहे ते, बरोबर आहे का? मग तोच कंटेंट तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये टाकतात, रँकिंग होईल का तुमचं? नाही होणार. कॉपीड कंटेंट शुड नॉट अलाउड. कंटेंट शुड बी युनिक, म्हणजे तुमच्या शब्दात, तुमच्या लँग्वेजमध्ये तो कंटेंट असणं गरजेचं असतं. समजलं? आणि युनिक कंटेंट म्हणजे एकसारखा कंटेंट. म्हणजे जर सपोज माझं डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेटा सायन्सचं पण लिहिले, डेटा अनालिटिक्सचं पण लिहिले, नवनाथ दरेकर बद्दल पण लिहिले, त्याच्या टीम बद्दल पण लिहिलेले, होईल का रँकिंग? नाही होणार. तर मग आता मी काही एक्झाम्पल दाखवतो, तुम्हाला समजलं ना? स्क्रॉल झालंय का नाही ते चेक करायचं असेल तर कसं करायचं? इंडेक्सिंग झालंय का नाही, तुम्ही बाहेर होतात ना, इथं बघायचं, ह्या 3 डॉट वरती क्लिक करायचं. हा, इथं 3 डॉट दिसतात ना, कुठे? हा, इथं बघा, हे जे वेबसाईट आहेत ना, हे NIFF, इथं नाही क्लिक करायचं तुम्हाला. हे 3 डॉट नाही, इकडं हे डॉट डॉट आहे. हे डॉट डॉट का आले? कारण ही वेबसाईट तुम्हाला मी शिकवलेलं समजलंच नाही वाटतं. इकडे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं डॉट डॉट का आलेत? इथं डॉट डॉट का आलेत? नाही, वेबसाईट का पेज आहे ते इथं समजतं तुम्हाला. इथं पुणे महाराष्ट्र. आता ह्याचं उत्तर आपल्याला ईशा मॅडम देईल किंवा शुभांगी देईल. इथं डॉट डॉट का आलेले? सर ते इनकम्प्लीट आहे ना सेंटेन्स. त्यांनी बरोबर चुकीचं सांगितलं का चुकीचं बरोबर सांगितलं? त्यांनी काय सांगितलं माहिती का? हे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे. तुम्हाला कोणत्या अँगलने वाटतंय इनकम्प्लीट आहे? सर इनकम्प्लीट नाहीये, ते क्लिक केल्यावर कम्प्लीट दिसेल असं. बरोबर. पॅन्ट्स मोठी झाली तर आपण काय करतो? खालून असं गुड्या करून आतमध्ये घालतो, बरोबर आहे? का तसं करतो? लोकांना दिसावं नाही म्हणून, बरोबर? तर नाही, मग ह्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं होतं? माप घेऊन पॅन्ट शिवावा, नाही तर मग त्याच मापाची पॅन्ट घ्यावा, बरोबर आहे? देवाने माप दिले का? मग ती पट्टी कशाला दिली? मेजरमेंट. सपोज तुमचं हाईट आहे 157 मीटर, मग तुम्हाला पॅन्ट लागते 57 मीटरची, मग तुम्ही 170 मीटरची पॅन्ट शिवून काय फायदा आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं का टायटलची लेंथ, हेडलाईनची लेंथ किती असते? हा, मग हे हेडलाईन आहे का टायटल आहे? काय आहे हे? टायटल आहे का हेडलाईन आहे? ठीक आहे, टायटल आहे. मग टायटलची लेंथ किती सांगितली होती तुम्हाला? 30 to 50 कॅरेक्टर, बरोबर आहे?
30 to 50 कॅरेक्टर आहे का नाही लक्षात का? तुम्ही 2 दिवसात विसरलात उन्हामुळं. 30 to 50 कॅरेक्टर आहे, बरोबर आहे. ही 50 कॅरेक्टर पेक्षा पुढे लिहिलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे इथं डॉट डॉट दिसतंय. समजलं का? म्हणजे वेबसाईट आता इथं बघा, इथं चैतन्य शेअर मार्केट क्लासेस, इथं डॉट डॉट दिसतंय का? नाही दिसत. का नाही दिसत? कारण त्यांनी बरोबर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलेले इथं. इथं पण टाकलंय स्टॉक मार्केट कोर्सेस ट्रेनिंग इन पुणे, इथं डॉट डॉट दिसतंय का? नाही दिसत. का नाही दिसत? कारण त्यांनी बरोबर टाकलं. जर जास्त आता इथं बघा, इथं पण डॉट डॉट दिसतील, इथं डॉट डॉट नाही दिसत. का नाही दिसत? जे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो, म्हणजे 30 कॅरेक्टरचं किंवा 50 कॅरेक्टरचं जर त्यांनी टायटल टाकलेलं आहे तर त्यांनी 55 टाकले असतील, म्हणून ते डॉट डॉट दिसते तिकडे. समजलं का? नंतर हे खाली ज्यांनी मॅटर कॅरेक्टर म्हणजे ABCDEFGHIJKLMN अल्फाबेट्स, AIOU. हो, एका हेडलाईन मध्ये 30 to 50 कॅरेक्टर टाकायचे. परवा दिवशी नव्हतात का तुम्ही त्याच्या आधी? ठीक आहे. तर मग मी तुम्हाला ते सांगितलं होतं की हेडलाईन लिहिणं, टायटलची लेंथ असते ती 30 to 50 कॅरेक्टर असते. हेडलाईनची लेंथ पण 30 to 50 कॅरेक्टर असते. पण टायटल मध्ये काय असतं, बिझनेसचं नाव पण तुम्हाला टाकावं लागतं. हेडलाईन मध्ये तुम्ही टाकलं नाही तरी चालेल. त्याच्या खाली असतं मेटा डिस्क्रिप्शन. हे जे असतं ते मेटा डिस्क्रिप्शन असतं. दिसतंय तुम्हाला? हे मेटा डिस्क्रिप्शन असतं. ह्याची लेंथ असते 90 कॅरेक्टर, सॉरी 157 to 168 कॅरेक्टर असते. बोला. यातलं हेडलाईन कोणती आहे? सगळ्यांना होणार. आता बघा, ही वेबसाईट आहे, बरोबर आहे. वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड हे हेडलाईन आहे. समजलं का? मी तुम्हाला उदाहरण पण दिलं. तर तुम्ही सेल्फी काढली तर सेल्फी मध्ये पाय दिसतात का डोकं दिसतं? डोकं दिसतं. डोकं म्हणजे हेड असतं, म्हणून ह्याला हेडलाईन बोलायचं. बरोबर. वेबसाईट मध्ये असतं ते हेडलाईन, आणि वर दिसतं ते वरतून जे दिसतं ते, वरतून जे दिसतं त्याला हेडलाईन होतं. आता आपण सेल्फी काढला सगळ्यांनी, बरोबर आहे. कुणाचं हृदय किती मोठं आहे दिसणार आहे का सेल्फीत? दिल दिसतो का? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? ऑपरेशन. बरोबर आहे. तर मग ते हे जे असतं ते हेडलाईन असते, वरती दिसतं ते. आणि टायटल जे असतं ते HTML टॅग मध्ये Ctrl+U करून पाहावं लागतं. खाली दिसते का? नाही दिसत वाटतं तुम्हाला? हा, इथे दिसते का टायटल? मी सांगितलं होतं टायटल मध्ये तुमच्या ब्रँडचं नाव पण असलं पाहिजे. आपली वेबसाईट NMD प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं ते पण आहे. आणि हे सगळं किती कॅरेक्टर मध्ये बसलं पाहिजे? 30 to 50 कॅरेक्टर मध्ये. नंतर त्याच्या खाली असतं डिस्क्रिप्शन. हे डिस्क्रिप्शन जे असतं ते 90 कॅरेक्टरचं असतं. किती कॅरेक्टरचं असतं? 90 कॅरेक्टरचं. आणि एक असतं मेटा डिस्क्रिप्शन. तर मग ते मेटा डिस्क्रिप्शन जे असतं ते किती कॅरेक्टरचं असतं? 157 to 168 किंवा 180 पर्यंत तुम्ही लिहू शकता. नंतर त्याच्या खाली असतात कीवर्ड. तर कीवर्डची लेंथ असते 70 कॅरेक्टरची. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. किती कीवर्ड टाकावं लागतात? कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 25. त्याच्यापेक्षा जास्त टाकायचे असेल तरी टाका, पण ते इफेक्टिव्ह नसतात. त्याच्यामुळे मग तुम्हाला एवढं. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की ऑन पेज SEO मध्ये काय काय गोष्टी असतात, तर तुम्ही त्याचा आन्सर सांगायचं. ऑन पेज SEO मध्ये काय काय गोष्टी असतात, तर आपण डायरेक्ट पेज वरती जाऊनच दाखवतो. इथं बघा, हे पेज आहे, ह्याच्यावरती हेडलाईन आहे का? ह्याच्यामध्ये इमेज आहे. हे इमेजला नाव पण दिलं असेल, त्याला बोलतात अल्ट टॅग. नंतर इथं काय आहे? सब हेडिंग आहे, ते पण आहे. नंतर ह्याच्या खाली कंटेंट पण आहे का? कंटेंट पण आहे. हा, कंटेंट पण आहे. म्हणजे आणि आता परत तुम्ही Ctrl+U केलं तर ह्याच्यामध्ये टायटल पण असेल, डिस्क्रिप्शन पण असेल, मेटा डिस्क्रिप्शन पण असेल, कीवर्ड पण असतो आणि कंटेंट पण असतो. मग ऑन पेज SEO करण्यासाठी काय काय गोष्टीची गरज लागते? किंवा ऑन पेज SEO मध्ये येतं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग आणि कीवर्ड.
इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे त्या इमेजला नाव देणं, अल्टरनेट नाव देणं. इमेजला कसं, इमेज समजत नाही ना. गुगलचा जर पिक्सेलचा स्क्रॉलर आला, आता सपोज आपण अबाउटस मध्ये गेलो, कुठे गेलो, गेलोत का आपण अबाउटस मध्ये. आता गुगलचा स्क्रॉलर आला तर तो पहिल्यांदा कुठं बघेल, वेबसाईटच्या पायात बघेल का वेबसाईटच्या डोक्यात बघेल. हेडलाईन बघ म्हणजे पहिल्यांदा हेड बघतो, म्हणजे पहिल्यांदा हे स्क्रॉल करेल तो, बरोबर आहे. हे स्क्रॉल केल्यानंतर त्याला समजेल की हे पेज कशाचं आहे, अबाउटच आहे. मग इथं सगळा कंटेंट अबाउटच असला पाहिजे. इथं जर डिजिटल मार्केटिंगचा कंटेंट टाकून फायदा आहे का. आता गुगलचा स्क्रॉलर आलाय, बरोबर आहे, आणि ते विचार करेल ही पोरगी कोण आहे, कोण आहे ही पोरगी, हिचा फोटो का टाकलाय, का टाकलाय इथं, हा, पण कोण आहे ही, प्रिया पुनिया. म्हणजे हिला अल टॅग दिलेला आहे. म्हणजे गुगलला समजण्यासाठी त्याच्या अल टॅग दिलेल्या बॅक साईडला, म्हणजे HTML टॅग मध्ये हिचं नाव दिलेलं आहे ब्रँड अँबॅसिडर प्रिया पुनिया. मग हिला इमेज कॉपी करणार, ही जे इमेज गुगल वरती टाकणार, हा प्रिया पुनियाचाच फोटो आहे का हा. नंतर इथं खाली गेलं कपिल कालागी, विना नायर, रुचिका, ऋतुजा, पूर्विजा. हे ह्यांना नाव का दिलेलं आहे असं. मग ते गुगल इथं जाऊन त्याला स्क्रॉल पण करतो की खरंच ही पूर्विजाच आहे का. गुगल वरती त्यांचे फोटो पण असतील ना. आता हे सगळे हे कोण आहे, तर हे पण गुगल स्क्रॉल करतो, बरोबर हेच आहे का, नवनाथ दरेकरच आहे का. हे गुगलच्या स्क्रॉलरला ज्यावेळेस पिक्सेलचा स्क्रॉलर येईल त्यावेळेस इमेज समजेल हे नवनाथ दरेकर, पण ज्यावेळेस HTMLचं येईल त्यावेळेस त्याला काय वाचूनच समजावं लागेल. मग ते वाचण्यासाठी अल टॅग दिला जातो. सगळं समजलं सगळ्यांना. चुकीचं दिलं असेल तर मग ते चुकी. आता ह्याचं नाव जर सपोज हा नवनाथ दरेकर आहे, इमेज मध्ये गुगलने ह्याला स्क्रॉल केलं तर तू बघेल की हे जे सारखा तो नवनाथ दरेकर दिसतोय, आणि ह्याला नाव दिले तुम्ही धीरज अगरवाल काय दिलंय, किंवा तुम्ही दुसरंच नाव दिलंय याला, बरोबर आहे. मग हे इरिलेव्हंटच नाही कंटेंट. मग तो काय करणार, हे चुकीची इमेज आहे, मग तुमची ग्रे हॅट मध्ये टाकणार, ग्रे हॅट मध्ये टाकणार, मग तुमच्या रँकिंगला प्रॉब्लेम येणार. म्हणजे जर गुगल वरती नवनाथ दरेकर जर टाकलं, काय टाकलं, ती इमेज दाखवेल आता नवनाथ दरेकर का, कारण त्याला नाव दिले नवनाथ दरेकर. नवनाथ अशीच असते का स्पेलिंग, असं जर टाकलं तर तुम्हाला इथे इमेजेस दिसतील, लगेच लिंक्डइनचं आलं, आणि तुम्ही जर इमेज वरती क्लिक केलं तर इमेज दिसतात का, एवढ्या आले का, एवढ्या इमेजेस कुठं आले आहेत. हे इमेजेस कुठं तरी इंस्टाग्राम आहे त्याला नाव दिलेलं आहे, आपण त्याला नाव दिलेले म्हणून ते रँकिंग होतं. एखाद्याने टाकलं डिजिटल मार्केटिंग इमेज, काय टाकलं, फक्त डिजिटल मार्केटिंग टाकलं, बरोबर आहे. हे का आले इमेजेस, कारण त्याला अल टॅग दिलेले, गुगलने त्याला पण स्क्रॉल करून 1 नंबरला आणले, इमेज पण रँकिंग केली जाते. सगळ्यांना आताचे एवढे कन्सेप्ट समजले का. स्वाती मॅडम, सलोनी, यश, प्रिया, प्रज्ञा, प्रतीक, संकलेचा, ठीक आहे. तर आता हे आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट, आपण जेवढं पाहिलंय ते सगळं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचंय. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल टॅग, कीवर्ड. आणि शुभांगी मॅडमला सगळ्यात आधी एक समजलं नव्हती गोष्ट, ती म्हणजे सँडबॉक्स इफेक्ट. समजलं, तर ते पण आपण एवढं पाहू. किती वाजलेत, अजून 2 मिनिटं आहे आपल्याकडे, तर 5 मिनिटात आपण ते गोष्ट करून घेऊ. तर आपल्याला काय करायचंय, ब्लॉग क्रिएट करायला जायचंय, काय करायचंय, आणि तिथं आपल्याला ह्या गोष्टी टाकायच्या. तर मी इथं आपल्या निवनावरती जातो आणि इथं टाकलो ब्लॉग स्पॉट. काय टाकतो, मी काय सांगितलं होतं,
आपली वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग रँकिंग करण्यासाठी जी प्रोसेस केली जाते त्याला. आपण ब्लॉग स्पॉट सर्च केलं, इथं ब्लॉग स्पॉट वरती क्लिक केलं, ह्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला एक ब्लॉग येईल. आला का? टिप्स फॉर डेटा सायन्स असं लिहिलेलं आहे. ओपन केला. आता कोणाचा तरी काहीतरी क्वेश्चन होता की अल्ट टॅग कसा द्यायचा. ह्या इमेज वरती क्लिक करायचं. ही इमेज कशाची वाटते तुला? सेटिंग मध्ये जायचं, इथं डेटा सायन्स इमेज लिहिलेलं आहे. मग जर कुणी जर गुगल वरती सर्च केलं डेटा सायन्स इमेज, तर त्याला ही पण इमेज दिसेल. का? कारण आपण गुगलच्या स्क्रॉलरला वाटेल की ही डेटा सायन्सची इमेज आहे. समजलं का? कसं द्यायचं अल्ट टॅग? क्लिक करायचं, सेटिंग मध्ये जायचं आणि इथं डेटा सायन्स इमेज लिहिलं आणि खाली डेटा सायन्स असं लिहिलं. सगळ्यांना समजलं? हे जे असतं ते टिप्स फॉर डेटा सायन्स, म्हणजे हे काय हेडलाईन. सगळ्यांना समजतंय? ब्लॉग लिहिण्यासाठी यूज केलं जातं. नाही, हा ब्लॉग आहे. ब्लॉग आपण डेफिनेशन पाहिली होती. जसं की वेबसाईट मध्ये आणि ब्लॉग मध्ये काय डिफरन्स असतो? वेबसाईट मध्ये वेब पेजेस असतात आणि ब्लॉग मध्ये काय असतात? कोणी काहीतरी बोललं, बोला. कॅरेक्टर लिमिट पण असेल ना सर? नाही, कॅरेक्टर लिमिट वगैरे काय नसतं. कॅरेक्टर लिमिट नसते. ब्लॉग मध्ये आणि वेबसाईट मध्ये एवढाच फरक असतो की ब्लॉग हा ऑनलाईन जर्नल असतं. इट्स वर्क ऑन रिव्हर्स क्रोनॉलॉजी. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामची पोस्ट पाहिली, इंस्टाग्राम हे एक ब्लॉग आहे. तुम्ही 2017ला, 18ला, 19ला जी पोस्ट टाकली ती सगळ्यात खाली गेलेली आणि जी सगळ्यात आता शेवटी टाकली 10-15 दिवसापूर्वी ती काय दिसते? वरती दिसते. बरोबर आहे? पण तुम्ही 2017ला जी इमेज टाकली ती पण आता आहे तशीच, जशी आहे तशी आहे का नाही? ते ऑनलाईन जर्नल, ते इन्फॉर्मेशन तिथंच असते. आता वेबसाईट मध्ये जर तुम्ही विचार केला तर वेबसाईट मध्ये मी जर आता माझा फोटो चेंज केला, काय केला? जसं आता तो अबाउट अस मध्ये फोटो होता, तो जर मी फोटो चेंज केला, माझं काम होतं म्हणून मी हे ओपन केलंय. आज 27 तारीख आहे ना? 26 तारीख कधी असते? कुठं गेली 26 तारीख? येस्टरडे. एवढे क्लिक आल्या? 10,000 इम्प्रेशन असतात, 340 क्लिक. ठीक आहे. मग आता ह्याच्यातले पैसे संपले का सागर? हो, रात्रीच संपलेत सर. ठीक आहे. मी आता ह्याच्यामध्ये पैसे टाकतो, परत मला संपायच्या आधीच टाकतो. एकदा संपलं ना ते चांगलं परफॉर्मन्स नाही करत आहे. कंटिन्युअसली चालावं लागतं. ते रात्री काहीतरी लय हे झालं होतं. आज काय लीडच येईना त्याला. रात्री काहीतरी डमी लीड्स येत होतं. ठीक आहे. आपला कोणता टॉपिक चालला होता? काय झालं? तू केलेलं तर अजिबात चाललं नाही. ते बघ काय झालंय आज. त्याच्यात पैसेच कटत नाहीत. दुसरे तो 3 वेळा केला ना. हा, दुसरं करतो काहीतरी. ते पैसे संपना तसे. हा, कोणी काय क्वेश्चन विचारला होता सांगा. बोर नाही ना होत? बोर नसेल होत तर आपण पुढे कंटिन्यू करू. 5 मिनिटं होत असेल तर थांबू. नाही होत ना? ब्लॉग तुम्हाला काय करतो, त्याच्यामध्ये पैसे टाकलं म्हणजे कॅम्पेन पण आपलं चालू आहे.
तुमच्या गुगल ऍड मध्ये हे तुम्ही ह्याच्यात आता काहीच नका लक्ष देऊ, नाही तर परत टाइमपास होईल. ठीक आहे, आपण कुठे गेलो होतो? ब्लॉग मध्ये गेलो होतो. कुठे गेला आपला ब्लॉग? ब्लॉग ओपन करायचा असेल, नाही कोण नाही, हा इथं जायचं. इथं ओपन केलं होतं, बरोबर आहे. आपण आता डायरेक्ट नवीनच ब्लॉग करू क्रिएट. म्हणजे तुमचं एक टॉपिक क्लिअर होईल की ब्लॉग कसा क्रिएट करायचा. सगळं मी तुम्हाला डिफरन्स सांगत होतो ब्लॉग मध्ये आणि वेबसाईट मध्ये काय असतो. तर जी वेबसाईट असते, मी जर आता माझ्या अबाउट टचच्या पेज मध्ये गेलो, कुठे गेलो? अबाउट टचच्या पेज मध्ये गेलो. आता सपोज इथं मी जर एक इमेज टाकली, काय केली, इथे जर मी एक इमेज, ह्याची जर इमेज चेंज केली, ह्या मुलीची इमेज चेंज केली, तर ही इथंच येणार आहे. तसं इंस्टाग्राम वरती किंवा ब्लॉग वरती जो शेवटची पोस्ट टाकली तुम्ही, तर ती वरती येते. ती काय येते? वरती येते. म्हणजे जसं की आता माझा एक ब्लॉग आहे. काय ब्लॉग आहे? क्रिकेट ॲनालायझर NMD. इथं आपण जर सर्च केलं तर इकडे बघा, इथं आलं का? हा ब्लॉग आला. तर जो आधी ब्लॉग टाकलाय तो कधी कुठं दिसेल आपल्याला? हा, मग आता इथं बघा, हा जो ब्लॉग टाकलाय इथं, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीज, हा 26 नोव्हेंबर 2020 ला टाकलेला आहे. नंतर जो खाली टाकलाय IPL 2020 अपडेट, तर हा जो टाकलेला आहे तो कधी टाकलेला आहे? जुलै 2020. समजलं? म्हणजे नोव्हेंबरच्या आधी जुलै येतो. नंतर हे डिजिटल NMD टाकले, हा कधी टाकलेला आहे? हे जे असतं, म्हणजे जो सगळ्यात पहिल्यांदा पोस्ट टाकली ती सगळ्यात खाली गेलेली. असं वेबसाईट मध्ये एक खाली एक नाही येत. इथं बघा, हे ब्लॉग असतो असा. म्हणजे इथं समजेल तुम्हाला, 2018 साली 2 पोस्ट केल्या, 2020 साली एवढ्या पोस्ट केल्या. रिव्हर्स क्रोनॉलॉजी मध्ये चालतंय. आणि जेवढे तुमचे कंटेंट आहेत तेवढं खाली 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 स्क्रॉल करत, म्हणजे जर लई जर कंटेंट असेल तर आयुष्यभर स्क्रॉल करा. तसं वेबसाईट मध्ये होतं का? मग वेबसाईट मध्ये जे लिहिले ते पण ब्लॉग मध्ये लिहू शकतो. मग ब्लॉग मध्ये आणि वेबसाईट मध्ये एवढा काय फरक नाही, फक्त इथं रिव्हर्स क्रोनॉलॉजी मध्ये वर्क करतो. समजलं का? जसं की वेबसाईट मध्ये CMS स्ट्रक्चर फिक्स असतं. तुम्ही वेबसाईट बनवली तर इथं बघा, होम पेज, होमच्या पेजचे पहिल्यांदा होम पेजच असतं, बरोबर आहे ना. नंतर शेवटी कॉन्टॅक्टचं पेज असतं. तर ह्याचं स्ट्रक्चर फिक्स असतं. मी जर आता होम पेजची इमेज चेंज केली किंवा कॉन्टॅक्टचं काही कंटेंट चेंज केलं, तिथं अपडेट केलं, तर तिथं ते पेज 1 नंबरला येईल का? नाही येणार. ते आहे त्या जागेवर. तसं ब्लॉग मध्ये काय होतं, किंवा ब्लॉग मध्ये सपोज मी जर नवीन जर काही अपडेट केलं तर ते वरती येतात. समजा का? दोघांमध्ये फक्त एवढाच फरक आहे. पण SEO ची प्रोसेस, ब्लॉगला पण तुम्ही SEO करू शकतात, वेबसाईटचा पण SEO करू शकतो. सगळ्यांची सेम प्रोसिजर सेमच आहे. तर ब्लॉग क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जायचं असतं गुगलवरती, आणि गुगलवरती तुम्ही काय करतात? ब्लॉग स्पॉट सर्च करतात. ब्लॉग स्पॉट हा गुगलचाच आहे. मग तुम्ही इथं काय करतात? त्याच्यासाठी एक ईमेल ID लागतो तुम्हाला, बरोबर आहे. टूल नाही, जसं वर्डप्रेस कसं आहे तसं ब्लॉग स्पॉट पण आहे. हे ब्लॉगिंग साईट आहे. तसं तुम्ही केलं, गुगलवरती गेलात, गुगलवरती गेल्यानंतर ब्लॉग स्पॉट टाकलं आणि इथं तुम्ही ब्लॉगचं टायटल टाकायचंय, म्हणजे तुम्हाला काय नाव द्यायचे, निश टाकायचे. मग मी इथे टाकतोय NMD पॉवर BI किंवा NMD डेटा बिझनेस ॲनालिस्ट. काय टाकाय, कशाबद्दल ब्लॉग लिहायचा आहे आपल्याला? सर, आपण जो लिहिलेला ब्लॉग आहे ना, तो आपल्याला गुगलवर व्ह्यू होतो. गुगलवरती दिसणार. जोपर्यंत गुगलचा स्क्रॉलर याला स्क्रॉल नाही करत तोपर्यंत तो गुगलवरती नाही दिसणार. NMD डेटा अनालिटिक्स असा ब्लॉग लिहू आपण. ठीक आहे. इथं ऍड्रेस लिहायचा, घरचा ऍड्रेस नाही लिहायचा, इथं युजर ऍड्रेस लिहायचा, म्हणजे युजर फ्रेंडली URL असला पाहिजे. मग इथं काय टाकणार? NMD डेटा अनालिटिक्स टाकणार का इथं? आता
ज्याला सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ते कीवर्ड रिसर्च करून तुम्हाला इथे टाकायचं आहे. सगळ्यात जास्त लोक करतात डेटा. युजर नेम मध्ये तुम्हाला स्पेस असतो का नाही? AN डेटा ANALY झाला. डेटा अनालिटिक कोर्सेस स्पेस नसतो. कोणी गुगलवरती डेटा अनालिटिक्स सर्च केलं तर आपलं दिसेल, कारण युजर फ्रेंडली URL आहे. हा एक रँकिंग फॅक्टर आहे आपला. तुमचा ब्लॉग क्रिएट झाला. हा आपण वेबसाईट मध्ये हे करतो .com ब्लॉग स्पॉट मध्ये आपण एखादं क्रिएट हे केलं पेज वगैरे, म्हणजे आपण वेबसाईट, तर ते पण तसंच नाव रँकिंगला होतं. नाही, इकडे बघा, इथं blogger.com ब्लॉग स्पॉट येतं, पण जर तुम्ही जेव्हा डोमेन ऍड करणार ना त्याला, तेव्हा तुमचं डोमेन दिसतं. तोपर्यंत नाही. हे ब्लॉग स्पॉटचं फ्री ऑफ कॉस्ट आहे. जेव्हा तुम्ही पैसे ऍड करून तिथे लावणार तेव्हा तुमचं कस्टमाइज होईल. आता मला काय करायचं, ब्लॉग लिहायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला वेबसाईट मी काय सांगितलं, पहिले ते क्रिएट केली जाते, नंतर त्याला रँकिंग केली जाते. मग मी इथं न्यू ब्लॉग पोस्ट वरती क्लिक करतोय. न्यू पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर मला इथं कंटेंट लिहायचं आहे. मग कशाला रिलेटेड कंटेंट लिहायचं आहे? डेटा नाही. मग तुम्ही गुगल वरती जाणार आणि तो कॉपी पेस्ट करून इथं टाकणार. मग तुमचं वेबसाईट ब्लॉग रँकिंग होईल का? त्याला व्ह्यू येतील का नाही येणार? कारण आपली कंटेंट शुड बी युनिक. जर कंटेंट कोणी कॉपी केला आणि कुठून कॉपी केला हे पण माहिती, ते उद्याच्या लेक्चर मध्ये पाहिजे. तर मग मी इथं याला टायटल नाव देतो परत, डेटा अनालिटिक्स. हे हेडलाईन आहे. आता हे मी चुकीचे लिहिले का बरोबर लिहिले? कसं काय चुकीचं? डेटा अनालिटिक्स टिप्स फॉर बिगिनर. म्हणजे चुकीचं म्हणजे आपलं SEO चुकीचं करतोय. हेडलाईन बरोबर लिहिले का? 30 to 50 कॅरेक्टर बरोबर आहे ना? जास्त होत नाही. ते तुम्हाला कुठं मेजर करायचंय? टूल मध्ये मेजर करायचंय, किंवा ते 30 to 50 कॅरेक्टर. आता इथं तुम्हाला सब हेडिंग लिहायचंय आणि स्टार्ट करायचंय. हे इथं टाकतो. खाली घेतलं. आता डेटा अनालिटिक्स काय असतं ते ह्याच्यामध्ये लिहायचंय. तुम्हाला माहित नाही तर चॅट GPT वरती जा. हा मशीन कंटेंट असतो. हा मग तुम्हाला इथे जायचंय, चॅट GPT सर्च करायचंय. हो, पण मशीन कंटेंट म्हणून तिथं लिहिलेलं येतं. पॉसिबलच नाही ना. ब्लॉग इज ऑनलाईन जर्नल अँड इट इज वर्क रिव्हर्स क्रोनॉलॉजी. वेबसाईट मग तो वेबसाईटच बनवली ना, जसे वर्डप्रेस वगैरे, तरच ती वेबसाईट बोलणार. ब्लॉग कधीच हे नाही होत. ब्लॉग मध्ये जर तुम्ही 2-3 कंटेंट टाकले तर ते खाली खालीच जाणार जुने कंटेंट. इथं मी सर्च करणार डेटा अनालिटिक्स. सर, ते ब्लॉगची डेफिनेशन काय सांगितली? इट इज ऑनलाईन जर्नल अँड इट इज वर्क फॉर इट्स वर्क इन रिव्हर्स क्रोनॉलॉजी. एंटर केलं. तुम्हाला SEO म्हणजे सांगितलं, ज्यांना कंटेंट लिहिता येतो तोच SEO चांगला करतो. आता हा जो कंटेंट आपण लिहिलेला आहे हा सगळा मशीनचा कंटेंट आहे. मशीनचा कंटेंट लिहिणं अलाउड नाही. समजलं का? ते पुढे सांगणार. मी फक्त आता ब्लॉग क्रिएट करतोय त्याच्यामुळे काय बोलत नाही. समजलं? तर हे कसं क्रिएट करायचं त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे, शुभांगी मॅडम. समजतंय? इथं टाकलं. आता हे जे असतं ह्याला H1 टॅग करणार आहे मी. काय करणार आहे? H1 टॅग. कसा करायचा H1 टॅग? सर, मी सँडबॉक्स विचारलेलं, तुम्ही तेच सांगताय का? हो, मी सांगतो. तुम्ही थोडंसं लक्ष द्या इकडं, सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला.
कोणता करायचा आहे आपल्याला? H1 म्हणजे मेजर झाला. हे खाली टाकलं. हा ब्लॉक आपण क्रिएट करतोय. नंतर खाली घ्यायचं, इथं इमेज ऍड करायची. इमेज जर नसेल तर अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार. इथून माझ्याकडे आता इमेज जी असेल ती मी टाकणार आहे. काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला? गुगलवरचे घ्यायचेच नाही. ती गुगलची घेतली तर गुगलला समजेल, मग तुमच्यावर कॉपीड केस होईल, मग कॉपीड कंटेंट येतो. कॉपीड कंटेंट गुगल कधीच रँकिंग करत नाही. समजलं का? कंटेंट शुड बी युनिकचं मतलब तेच आहे. हा टाकला इमेज, याला अल्टॅग नाव द्यायचं, अल्टॅग द्यायचं. कसं द्यायचं? ह्याच्यावरती क्लिक करायचंय आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं नाव टाकायचं. इथं कशाचे? डेटा ॲनालिटिक इमेज. कशासाठी रँकिंग करायचंय? बेस्ड डेटा ॲनालिटिक कोर्सेस इन पुणे. कुणी जर सर्च केलं तर त्याच्यामध्ये ही इमेज रँकिंग होईल. अपडेट. आता हे दिसतं का वरून दिसेल का हे नाव अल्टॅग दिलेलं? हे फक्त गुगलच्या स्क्रॉलरला दिसेल. बरोबर आहे. HTML लँग्वेज आणि पिक्सेल लँग्वेज ही फक्त स्क्रॉलरसाठी असते. माणसांसाठी असते का? माणसाला हे वाचता येतं, डिफाईन ऑब्जेक्टिव्ह वगैरे हे असं येतं. मी फक्त हा डमी कंटेंट लिहिलेला आहे, ह्याच्यावरती जास्त फोकस नका करू. झाला. हा ब्लॉग आपला क्रिएट झाला. सर आपण इमेज पण करू शकतो. इमेज रिसाइज पण करू शकतो. इमेज रिसाइज पण करू शकतो. इमेज तुम्हाला मोठी करायची, कुठं करायचंय? सेटिंग मध्ये जायचंय, किंवा इथे दिसतंय लार्ज मीडियम झाले लार्ज. अजून मोठी करायची, अजून मोठी करायची. स्मॉल एक्स्ट्रा लार्ज झाली, एक्स्ट्रा लार्ज झाली का? तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ते सगळं होणार आहे. फक्त मी ब्लॉग क्रिएट करायला शिकवणार आहे. हां, गुगलचे इमेजेस कोणाचेच यूज करत नाही कोणत्याच मध्ये. गुगलचे जर इमेज केले तर तुमचं ब्लॉग व्हिजिबलच होणार नाही. कॉपीड केस लागेल तुमच्यावरती. इमेज जर तुम्हाला घ्यायचे तर मग ते इमेज बाजार, शटरस्टॉक, फ्रीपिक्स इथून तुम्ही डाउनलोड करून ह्याच्यामध्ये टाकू शकतात, ज्या कॉपीड इमेज नसतात. आता जर माझ्या वेबसाईटची जर कोणी इमेज, माझ्या वेबसाईटवरती मी जर गुगलवरची इमेज टाकली आणि ते मग रँकिंगच होणार नाही. मी इथं सनी लिओनीचा फोटो जर टाकला कशावरती? या ब्लॉगवरती, तर गुगलला माहिती सनी लिओनी कोण आहे? ऍक्ट्रेसेस आहे. मग गुगल मला काय करेल? कॉपीड केस लावेल. तुम्ही सनी लिओनीचा फोटो का टाकला? लोक माझा ब्लॉग वाचायला येतात का कोणाचा फोटो बघायला येतात? ट्रॅफिक तर जास्त येईल माझ्या वेबसाईटवरती, येणार का नाही? भरपूर येईल ट्रॅफिक. पण ते बरोबर पद्धत आहे का? मी लोकांना दुसरेच फोटो दाखवून माझ्या वेबसाईटवरती आणतोय. ते चुकीची वेबसाईट आहे, म्हणजे चुकीचा इंटरप्रिट होत आहे. मग लिगल वे काय आहे? मग ट्रॅफिक आणायचं तर लोक सगळे हिरो हिरोईनचे फोटो टाकतील. बरोबर आहे ना? मग लोक त्यांना बघायसाठी येतील, माझं कंटेंट बघायसाठी नाही येणार. मग गुगलला ज्यावेळेस असं लक्ष देईल त्यावेळेस तो काय करेल? त्याला ब्लॅक हॅट मध्ये टाकून सस्पेंड करेल. त्याच्यामुळं आपल्याला काय, इथं आपले स्टुडंट आहे, हा स्टुडंट आहे असं दाखवावं लागेल आणि ही इमेज त्याची असं दाखवावं लागेल. समजलं का नाही समजलं? आता हा मी कंटेंट काय टाकला? पब्लिश केला. काय करला? पब्लिश केला. आता जर तुम्ही गुगलवरती जाऊन जर सर्च केलं डेटा अनालिटिक्स टिप्स फॉर बिगिनर, तर आपला ब्लॉग दिसणार नाही. समजलं शुभांगी? का दिसणार नाही? कारण ह्याला गुगलची स्क्रॉलरनी स्क्रॉलच नाही केला. आणि आता जो आपण पब्लिश केलाय कंटेंट, तो गेलाय सँडबॉक्स इफेक्ट मध्ये. दिसतोय का आपल्याला? इथं आपल्याला कुठंच कंटेंट नाही दिसणार. दिसेल का? तुम्ही किती पण आयुष्यभर जरी स्क्रॉल केलं तरी तो दिसणार नाही कुठंच. का नाही दिसणार? स्क्रॉल नाही केला. आता हे जो कंटेंट तो जो गेलेला आहे तो कुठे गेलेला आहे कंटेंट? सँडबॉक्स इफेक्ट मध्ये. मॅक्झिमम 48 आवर्स लागतो. आता आपल्या असं दिसेल, असा ब्लॉग दिसेल. सँडबॉक्स इफेक्ट म्हणजे काय? बिफोर द स्क्रॉलिंग पोझिशन.
गुगलच्या स्क्रॉलरनी स्क्रॉल करण्याच्या आधीची ज्या ऍक्टिव्हिटीज असते त्याला काय बोलतात सँडबॉक्स इफेक्ट. शुभांगी मॅडम समजलं तुम्हाला सँडबॉक्स इफेक्ट काय असतो? ब्लॉक कसा दिसतोय? असं नाही, इथं लिहून येणार नाही, गुगलला समजतं तो मशीन कंटेंट आहे, ही रँकिंग होणार नाही, ऑडियन्सला नाही समजलं. पण हा जास्तीत जास्त लोकांना कधी विजिबल होईल, रँकिंग कधी होईल? कंटेंट युनिक असेल तर 1 नंबरला रँकिंग होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? आजच्या लेक्चरमध्ये टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग शिकलो आणि ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते शिकलो. सर ते कशात त्याच्या गेला? व्यतिरिक्त अजून काय ब्लॉक शिकलो? कशात गेला तो? सँडबॉक्स कुठे चेक करायचं? सँडबॉक्स इफेक्ट मध्ये गेला ब्लॉग, जोपर्यंत गुगलच्या स्क्रॉलरला दिसत नाही तोपर्यंत. कुठे आहे ते सॉरी, दाखवा. गुगल वरती दिसत कुठं नाही दिसतं ते तोपर्यंत. दाखवा. ते दिसत नाही कुठं, दिसत नसतं कुठं. ऑलरेडी गुगल स्क्रॉल करायला कसं दिसणार ना, ते गुगल स्क्रॉलच करते ना. गुगल स्क्रॉलच आता ते गुगल वरती दिसना. मी तुम्हाला काय केलं, इथं हे जर नाव कॉपी केलं या ब्लॉगचं आणि गुगल वरती सर्च केलं ना, फक्त हे जे ईमेल आयडी मधून केलंय तिथेच दिसतो, बाकी कुठं दिसणार नाही. गुगलने स्क्रॉल केलं तरच पुढची प्रोसेस होणार, नाही तर दिसणार नाही. हा कंटेंट कॉपी केला म्हणजे हा जो कंटेंट टाकलाय हा कंटेंट गुगल स्क्रॉल करणार आणि हा कंटेंट उचलून त्याच्या सर्व्हर मध्ये टाकणार. मग कोणी ह्याच्यातला कंटेंट जर सर्च केला तर तो अपेअर होणार गुगल सर्च इंजिन वरती. आणि ह्याच्यामध्ये गुगल मग म्हणेन हे तर कंटेंट कॉपीच आहे, मग कशाला ह्याला रँकिंग करायचंय, हा तर कोणाचा कंटेंट कॉपीच केलेला आहे. काही लोक गुगल चॅट जीपीटी मधून कॉपी पण करतात. हा करतात. युनिक मध्ये थोडंफार वेगळं लिहून पण हे ते उद्याच्या लेक्चर मध्ये पाहायचं, सगळं आजच नाही पाहायचं. ते टर्बो आर्टिकल स्पिनर कसं वापरायचं, त्याला युनिक कंटेंट कसं करायचं, H1 टॅग, H2 टॅग, H6 टॅग काय असतं, का आजच सगळं शिकवायचं. हा बोला. फक्त ब्लॉगच हे होतंय की वेबसाईट आणि वेबपेज सुद्धा स्क्राउलिंग होपर्यंत सँडबॉक्स मध्ये जाते. तुम्ही डेफिनेशन पाठच नाही का केली अजून पण? जगातला किंवा विश्वातला कोणता पण कंटेंट तुम्ही गुगल वरती जर आणायचा असेल तर पहिल्यांदा तो सँडबॉक्स इफेक्ट मध्येच जातो आणि तो जर गुगलने स्क्रॉल केला तरच तो गुगल वरती दिसेल. आणि त्याला पण इंडेक्सिंग आणि स्क्रॉलिंग दोन्ही पण झालं तर. आणि ते जर नाही झालं तर तुमचा कंटेंट काहीच कामाचा नाही, तुम्ही किती पण चांगला कंटेंट लिहताय. समजलं का? जे आपण केलेलं आहे फिश फॉर डेटा सायन्स, हे आपण ज्या वेळेला आता घेऊन गुगल काय करते स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग ते झाल्यानंतर ज्यावेळेस हे आपण जर सर्च केलं तर ते आपल्याला गुगलवर विजिबल होणार. स्क्रॉल झाल्यानंतर विजिबल होणार. आता NMD क्रिकेट अनालायझर NMD टाकल्यानंतर कसं येतं लगेच तसं येणार. आता हे टाकलं आलं का? हा, आपण जर 2 दिवसांनी चेक केलं. बरोबर. आता आपण फक्त ब्लॉग क्रिएट करायचं शिकलो. आता ह्याचा SEO कसा करायचा आहे ते उद्याचे लेक्चर. ह्याला टायटल दिलं का आपण? नाही दिलं. ह्याला डिस्क्रिप्शन लिहिलं का? नाही लिहिलं. आपण ह्याला मेटा डिस्क्रिप्शन लिहिलं का? नाही लिहिलं. युजर फ्रेंडली URL फक्त लिहिला आणि अजून काय केलं आपण? अल्ट टॅग दिला. ह्याचा लोडिंग टाइम किती सेकंद आहे? कंटेंट युनिक आहे का आपला? आपण चेक केला का कंटेंट युनिक आहे का? युनिक कंटेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी एक वेगळा टूल आहे, ते उद्याचे लेक्चर. आता काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता एवढ्यामध्ये.